स्टुडंट्स, आयसोमेट्रिक व्ह्यू, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स आपण स्टडी करत आहोत. ऑलरेडी 2-3 प्रॉब्लेम आपण बघितलेले आहेत. हा एक अजून एक प्रॉब्लेम, खूप बेसिक नाही म्हणणार मी याला, पण मीडियम लेवलचा हा प्रॉब्लेम इथे आहे. 2 व्ह्यू दिलेले असताना आपल्याला आयसोमेट्रिक व्ह्यू ड्रॉ कसा करायचा. ठीक आहे. आता या प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये एक फ्रंट व्ह्यू दिलाय, एक राईट हँड साइड व्ह्यू दिलाय. ठीक आहे. आधीचा जो आपण प्रॉब्लेम बघितला या आधीचा, तर त्यामध्ये फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू दिला होता. त्यावेळेस व्ह्यू कसे ड्रॉ करायचे ते आपण बघितलेले आहेत. चला तर आपण आता व्हिडिओ सुरुवात करूयात. त्याआधी अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण असेच एज्युकेशन रिलेटेड बरेचसे प्रॉब्लेम्स, बरेचसे व्हिडिओज आपण या चॅनलवर घेऊन येणार आहोत. तर आयसोमेट्रिक व्ह्यू प्रॉब्लेम नंबर 3 आता आपण बघतो आहोत. याआधी या व्हिडिओमध्ये सर्क्युलर टाइप ऑफ प्रॉब्लेम आहे. हा ड्रॉ करण्याच्या आधी आयसोमेट्रिक सर्कल कसा ड्रॉ करायचा तो सुद्धा व्हिडिओ मी टाकलाय. तो आधी तुम्ही बघून घ्या, मग तुम्हाला इथे जजमेंट येईल हा व्ह्यू, हा सर्कल आयसोमेट्रिक मध्ये कसा ड्रॉ केला जातो. ठीक आहे. कम्प्लीट प्रॉब्लेम आपण स्टडी करूयात. कुठलाही प्रॉब्लेम तुमच्या समोर ज्या वेळेस दिला जाईल, 2 किंवा 3 व्ह्यू दिले जातील, त्यावेळेस तुम्हाला त्याचे डायमेन्शन्स एकदा रीड करून घ्यायचे. ओके. म्हणजे हा जो फ्रंट व्ह्यू आहे, त्या फ्रंट व्ह्यू मध्ये जनरली लेंथ आणि हाईट ही दिली जाते. या प्रॉब्लेम मध्ये या फ्रंट व्ह्यू मध्ये जी लेंथ दिलेली आहे ती आहे 80 mm, म्हणजे कम्प्लीट डायमेन्शन्स आहेत ते, आणि हाईट जी आहे ती आहे 90 mm. ठीक आहे. आणि राईट हँड साइड व्ह्यू दिलाय पहा. राईट हँड साइड व्ह्यू फार आपल्याला यूज होणार आहे डायग्राम ड्रॉ करताना, या वर्डचा राईट हँड साइड व्ह्यूचा. तर त्यामध्ये लेंथ दिलेली आहे किंवा ओव्हरऑल डायमेन्शन, वेट जे काही आपण त्याला म्हणू, डायमेन्शन जे दिले ते 60 mm एवढे दिलेले आहेत. कम्प्लीट डायग्रामचा जर विचार केला तर एक सर्क्युलर होल दिलाय, या तो साइड व्ह्यू मधून दिसतोय. फ्रंट व्ह्यू मध्ये सेंटर लाईन आणि 2 डॉटेड लाईन दिसतील. ही जी फ्रंट व्ह्यू मधली स्टेप आलेली आहे 30 mm, एल शेप जो आहे तो, आणि इथून पण 30 mm ची वरती एक स्टेप आहे. इथे अजून एक स्लॉट दिलाय पहा, ट्रेपेझियम टाइप तो स्लॉट आहे थोडासा, म्हणजे 40 mm बाय 20 mm चा तो स्लॉट आहे, मध्ये गॅप आहे, आणि 10 mm पासून वरती ते घेतलेलं आहे. त्याच्या डॉटेड लाईन इथे दाखवलाय. म्हणजे काय की फ्रंट व्ह्यू मध्ये हा पार्ट इनव्हिजिबल किंवा हिडन आहे, म्हणून तो डॉटेड लाईन इंडिकेट केलाय. आणि सर्कल सुद्धा आपल्याला फ्रंट व्ह्यू मधून दिसत नाहीये, म्हणून ते सेंटर लाईन आणि 2 डॉटेड लाईन इंडिकेट केलेला आहे. तर कुठलीही डायग्राम पहिले समजून घ्यायची आणि मग नंतर ड्रॉ करायला सुरुवात करायची. ओके. आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आयसोमेट्रिक ज्यावेळेस आपण स्टार्ट करतो, मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे बेसिक्स मध्ये, तर 3 लाईन्स ह्या फार महत्वाच्या आहेत. त्यामध्ये एक असेल व्हर्टिकल लाईन, दुसरी असेल 30 डिग्रीला एक आपण इन्क्लाइन लाईन ड्रॉ करतो, या लाईन पासून 30 डिग्रीला राईट साइडला, आणि ओ पॉइंट पासून लेफ्टला परत एकदा 30 डिग्रीला एक लाईन ड्रॉ करतो. लक्षात ठेवायचं आहे की हे जे अँगल आहेत हे ओ पॉइंट पासून हॉरिझॉन्टल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन पासून वरती हे जे आपण घेतलंय तो 30 डिग्रीला एक लाईन ड्रॉ केली, आणि इकडे पण 30 डिग्रीला दुसरी लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. आता या सगळ्यांमध्ये महत्वाचं जे आहे 3 डायमेन्शन्स, लेंथ, हाईट आणि विड्थ. ठीक आहे. काही काही प्रॉब्लेम्स असे देखील सॉल्व्ह केलेले आहेत. ही एक्स डायरेक्शन कन्सिडर केली जाते. याच्या 3 डायमेन्शन्स किंवा 3 लाईन्स ज्या दिल्यात ना, त्यापैकी एक्स डायरेक्शन, वाय डायरेक्शन आणि झेड डायरेक्शन, किंवा त्यालाच एक्स वाय प्लेन, एक्स झेड प्लेन, वाय झेड प्लेन असं कन्सिडर केलं जातं. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते तुम्ही करू शकता. मेथड सेमच आहेत, सर्व मेथड पॅरललच आहेत एकमेकांशी. आता हे बघा, जनरली फ्रंट व्ह्यू मध्ये लेंथ आणि हाईट ही दिली जाते. ठीक आहे. हाईट तर आपल्याला समजतं की 90 mm ही हाईट आहे, आपण इथे ते लिहून घेऊयात. 90 mm हाईट. ह्या 3 डायमेन्शन्स इथं असतील सगळे, लेंथ म्हणा, विड्थ म्हणा, किंवा 3 डायमेन्शन्स म्हणा, त्याला हरकत नाही. तर फ्रंट व्ह्यू मध्ये ही जी लेंथ दिली ती 80 mm आहे, आणि जनरली विड्थ जी आहे ती साइड व्ह्यू मध्ये किंवा टॉप व्ह्यू मध्ये दिली जाते. साइड व्ह्यू मधले जे टोटल डायमेन्शन्स असतात ते आपण विड्थ कन्सिडर करूयात या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे 3 डायमेन्शन्स बघायचे ओव्हरऑल डायमेन्शन्स, तर ते आहेत 60 mm. तर इथे आले ते 60. ठीक आहे. म्हणजे मेजर 3 डायमेन्शन्स इथे जे आहेत ते 80, 90 आणि 60 mm, हे 3 मेजर डायमेन्शन्स. हे 3 डायमेन्शन्स आपल्याला या 3 लाईनला फिट करायचे. आता ते कसे,
ठीक आहे. तर ही डायग्राम जर बघितली तर ओ पॉइंट पासून राईटला एक डायमेन्शन लेंथ आहे, लेफ्टला एक आहे आणि व्हर्टिकली स्ट्रेट आहे. व्हर्टिकली स्ट्रेट ती 90 डिग्री असते हॉरिझॉन्टल लाईनला. ठीक आहे. व्हर्टिकली स्ट्रेट आहे म्हणजे ती हाईट आहे, ती हाईट हे पटकन समजून जातं. 90 mm हे जे घ्यायचं आहे ते हे डिस्टन्स 90 mm घ्यायचं. ठीक आहे. हे 3 डायमेन्शन फिट करायचे, त्यातलं एक डायमेन्शन तर झालं. ठीक आहे. आता 80 mm आणि 60 mm मध्ये जे काही इथं रिमेनिंग आहे हे डायमेन्शन कुठे राईटला काय घ्यायचं आणि लेफ्टला काय घ्यायचं, त्यासाठी एक सिंपल फॉर्म्युला आहे. फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू जेव्हा दिलं जातं त्यावेळेस ते विचार करावा लागतो नेमकं कुठे घ्यावं लागतं. पण जेव्हा फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू दिला जातो तेव्हा ते इझी असतं. इझी कसं की राईट हँड साइड व्ह्यू दिलाय तर राईट हँड साइड व्ह्यू मध्ये जे काही डायमेन्शन असतील या 3 पैकी, ठीक आहे, राईट हँड साइड व्ह्यू मध्ये जे डायमेन्शन म्हणजे किती आहे तिथं तर 60 आहे. ठीक आहे. हे 60 ते डायमेन्शन ओ पॉइंटच्या राईट साइडच्या लेंथला घ्यायचे. ठीक आहे. राईट साइडच्या डायमेन्शनला घ्यायचे. ठीक आहे. राईट हँड साइड व्ह्यू मध्ये 60 आहे तर या 3 पैकी हे जे 60 आहे ते ओ पॉइंटच्या राईटला घ्यायचे. म्हणजे हे 2 डायमेन्शन झाले, या 2 लाईन झाल्या. आता एकच डायमेन्शन बाकी आहे 80 mm. मग हे 80 कुठे येतं तर रिमेनिंग आपण जे काही लाईन ड्रॉ केली त्यातली ही असेल 80 mm. ठीक आहे. तुम्ही असे हे लिहू नका, तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी तिथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर हे जे तिन्ही आपण इथं लिहिलेले आहेत डायमेन्शन हे फार महत्वाचे. हे जर मिस्टेक झाले म्हणजे इकडे 60 की इकडे 80, इकडे 80 की इकडे 60 हे जर मिस्टेक झाली तर कंप्लीट डायग्राम चुकेल. ठीक आहे. त्यामुळे राईट हँड साइड व्ह्यूला डायमेन्शन दिले होते 60 तर आपण ओ पॉइंटच्या राईटला 60 घेतलं. रिमेनिंग डायमेन्शन जे होते 80 ते आपण दुसऱ्या साईडला घेतले आणि हाईट तर 90 आहे. आता हे झाल्यानंतर हे रफ करतो मी, डायमेन्शन तुम्हाला समजले असतील. ठीक आहे. हे रफ करतो. आता सध्या फेंडस लाईन ड्रॉ करायचं. ठीक आहे. एक बॉक्स टाइप स्ट्रक्चर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे. बॉक्स टाइप स्ट्रक्चर म्हणजे काय की आता ह्याच्या 3 डायमेन्शनला पॅरलल लाईन्स ड्रॉ करायच्या. ज्या स्टुडंटला पॅरलल लाईन्स ड्रॉ करता येतील अशा स्टुडंटला आयसोमेट्रिक हे इझी जाईल. ठीक आहे. तर पॅरलल लाईन ड्रॉ करत असताना तुम्ही ड्राफ्टर किंवा रोल अँड ड्रॉ हेच यूज करायचं. ठीक आहे. ड्राफ्टर किंवा रोल अँड ड्रॉ हेच यूज करायचंय. तर या व्हर्टिकल लाईनला पॅरलल हे जे काही डिस्टन्स आहे किती हाईट आहे 90 mm. ठीक आहे. मग ते 90 mm या पॉइंट पासून तुम्ही वरती घेऊ शकता. सेम वे या पॉइंट पासून पुढे हा जो पॉइंट आहे तिथून पुढे पण 90 mm या लाईनला पॅरलल, ह्या लाईनला पॅरलल ही असेल, या लाईनला पॅरलल ही असेल. ओके. आता तुम्हाला या लाईनला पॅरलल हे इथं लाईन ड्रॉ करायची म्हणजे हे 2 पॉइंट जॉईन होतील. हाईट तर सेमच आहे. ठीक आहे. या लाईनला पॅरलल इथे हे तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. सर्व फेंट लाईन्स. त्यानंतर या लाईनला पॅरलल 30 डिग्रीच्या ज्या दोन्ही लाईन आहेत त्याला पॅरलल इथून ह्या एका लाईनला पॅरलल इथे येईल. ठीक आहे. नंतर मी म्हटलं की बॉक्स बनवून घ्यायचं, मग अजून 2 पॅरलल येतील. आता त्या पॅरलल कशा येतील, या लाईनला पॅरलल इथून एक येईल आणि या लाईनला पॅरलल या पॉइंट मधून, म्हणजे आता डायरेक्टली जॉईन होईल. तर दोन्ही कुठेतरी टच होतील. ठीक आहे. तर असं एक बॉक्स टाइप स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. आता इथून पुढे ही डायग्राम या बॉक्स टाइप स्ट्रक्चर मध्ये फिट करायची. ठीक आहे. तर कशी फिट करावं लागेल आता बघा. तुम्हाला फ्रंट व्ह्यू आणि साइड व्ह्यू पैकी जो इझी व्ह्यू वाटतोय ड्रॉ करण्यासाठी तिथून तुम्ही स्टार्ट करू शकता. ओके. जो इझी व्ह्यू तुम्हाला वाटतोय तिथून तुम्ही स्टार्ट करू शकता. ठीक आहे. स्टार्ट करत असताना अशा गोष्टी पण तुम्हाला लक्षात घ्यायच्या. तर एल शेप मला इझी वाटतो इथं फ्रंट व्ह्यू मधला, मग मी तो तिथून स्टार्ट करतो. तर त्या फ्रंट व्ह्यू मध्ये 80 डायमेन्शन्स आहेत आणि हे 90 आहेत. ओके. तर मग 80 इथे आहेत ना आणि 90 आहेत ना, तर मग मी तो शेप एकदा डार्क लाईनने ड्रॉ करून घेईल. हे 80 आणि हे 90 म्हणजे या ओ पॉइंट पासून इथे जे आपण 80 घेतलेले आहेत हे मी डार्क केले. त्याचबरोबर इथपासून वरती हे जे 90 mm आहे ते देखील डार्क करून घेतलं. ठीक आहे. आता एल शेप मध्ये हे 30 mm इथून इथपर्यंत आहेत आणि बॉटमला देखील 30 mm इथून इकडे आहे. ठीक आहे. तर मग ते 30 mm मी इथून इथपर्यंत घेऊ शकतो.
ही लेंथ किती आहे, ही लेंथ टोटल 80 आहे, त्यातून 30 आपल्याला इथं घ्यायचं आहे. म्हणून मग आपण काय करूया, इथून 30 mm वर या लाईन मी पुढे घेतल्या. ठीक आहे, त्याचबरोबर बॉटम पासून देखील इथे 30 mm आहे, तर मग मी इथून पण 30 mm घेतोय. इथून 30 घेतलं आणि इथून 30 घेतलं. आता हा एल शेप जर बनवायचा आहे तुम्हाला, तर फक्त ह्या लाईनला पॅरलल इथून इकडे घ्या. ठीक आहे, आणि या लाईनला पॅरलल इथून इथे घ्या. ऑटोमॅटिक ते दोन्ही पॉइंट कुठेतरी टच होतील. ठीक आहे, हे दोन्ही कुठेतरी टच होतील. आता एल शेप हा तुम्हाला एक्सट्रूड करायचा आहे, एक्सट्रूड करायचा आहे. ठीक आहे, तर तो एक्सट्रूड करत असताना, कारण ही एक्सट्रूड कुठपर्यंत करायचं, हा जो एल शेप आहे साइड व्ह्यू मध्ये 60 mm लेंथला, म्हणजे इथून पुढे या 60 mm लेंथला. तर एक्सट्रूड करायचं म्हणजे काय की तुम्हाला हे पुढे इथं घेऊन जायचंय. ठीक आहे, त्यानंतर याच लाईनला पॅरलल जेवढं डिस्टन्स हे इथं तुम्ही घेतलं होतं, अगदी तेच डिस्टन्स तुम्हाला इथं पण घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि डिस्टन्स जरी नाही घेतलं तुम्ही, या लाईनला जरी पॅरलल इथून असं घेतलं तरी सुद्धा ते ऑटोमॅटिकली मॅच होणार आहे. ठीक आहे, तसंच बॉटमला सुद्धा हे जे डायमेन्शन्स आहेत ते इथं आपण घेऊ शकतो. हाईट जी काही तुम्ही घेतली इथून, तीच हाईट इथे पण घ्या. नाही जरी घेतली तरी सुद्धा ह्या लाईनला पॅरलल असं इथून ड्रॉ करा, तर तुम्हाला तो इथला जो एल शेप आहे तो देखील मिळेल. आता सध्या मी ही लाईन डार्क करत नाहीये, कारण काय की इथे एक छोटा स्लॉट आहे, ते आपण बघूया तिथं ते कसं येईल. ठीक आहे, त्याआधी एल शेप मी इकडे बनवून घेतो. एवढी एक लाईन फक्त डार्क आता केली नाही, कारण इथं आपल्याला स्लॉट तो घ्यायचा आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला समजण्यासाठी केवळ ह्या ज्या पुढच्या लाईन्स आहेत त्या मी रफ करतोय. तुम्ही त्या रफ करू नका, फक्त फेंट राहू द्या. तुम्ही रफ नाही केल्या तर तरी देखील चालतील, त्या फक्त फेंट असू द्या. ठीक आहे, आता हा एल शेप अजून कम्प्लिटली एक्सट्रूड झालेला नाहीये. मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं की ज्या स्टुडंटला पॅरलल लाईन्स ड्रॉ करता येतील त्याला ते आयसोमेट्रिक हे इझी जाईल. इथं सुद्धा आपल्याला काही लाईन्स ड्रॉ करायच्या, त्या येतील या 3 लाईनला. पहिल्या ज्या आपण 3 लाईन ड्रॉ केल्या होत्या, ही लाईन आणि ही लाईन, त्या 3 लाईनलाच पॅरलल येतील. म्हणजे काय, इथं जे काही तुम्ही डिस्टन्स घेतलेला आहे तेच डिस्टन्स तुम्हाला इथं घ्यायचं आहे. नाही जरी घेतलं तर पॅरलल लाईन तुम्ही ड्रॉ करा. या लाईनला पॅरलल लाईन येईल परत. ह्या लाईनला तुम्ही पॅरलल घ्या आणि या लाईनला पॅरलल घ्या, ते कुठेतरी एका ठिकाणी टच होतीलच. आणि तसंच ह्या लाईनला देखील पॅरलल घ्यायचं आहे. आत्ताशी तो एल शेप जो आहे तो कम्प्लिटली एक्सट्रूड झालेला असेल. तुम्ही हे सगळं करण्यासाठी रोल अँड ड्रॉ आणि ड्राफ्टर यूज करायचं, दोन्ही पैकी एक कुठलाही यूज करू शकता. ठीक आहे, आता हा झाला एल शेप आपण एक्सट्रूड केला. ठीक आहे, तर इथं सर्कल जो बनवायचा आहे आयसोमेट्रिक सर्कल, तो महत्वाचा पार्ट आहे. त्याआधी आपण हे एक सॉल्व्ह करून घेऊ, म्हणजे इथल्या लाईनचा एक प्रश्न मिटून जाईल. ठीक आहे, आता हे जे डिस्टन्स दिलंय ना टोटल 60 आणि मध्ये 20 mm चा हा गॅप, त्याच्यावर हे 10 mm डिस्टन्स आणि 40 डिस्टन्स. ठीक, आता हे सॉल्व्ह करत असताना शेप असा थोडासा ट्रॅपेझियम टाइप तो दिसतोय, तर तो सॉल्व्ह कसं करायचा. ठीक आहे, आता बॉटमला आहे राईट हँड साइड व्ह्यू मध्ये दिले 60 डायमेन्शन इथं आहेत, म्हणजे हा व्ह्यू येईल राईट हँडला. ठीक आहे, तर 20 mm घेण्याच्या आधी 60 म्हणजे इथून 20 डार्क असेल, इथून 20 डार्क असेल, थोडं आपण एकदा डार्क करून घेऊयात. ठीक आहे, आता मी ते पॉइंट प्लॉट केले आणि मी ते सध्या 20 mm दोन्ही कडून डार्क करून घेतो. ठीक आहे, तुम्हाला समजण्यासाठी हे मधलं थोडं रफ करतो. ठीक आहे, आता हे 20 mm आणि हे 20 mm आपण इथून 20 आणि इथून 20 डार्क करून घेतले. त्यानंतर 10 mm हाईट वर हे 40 mm ची एक लेंथ आहे. मग काय करावं लागेल की या लाईनचा जो सेंटर पॉइंट आहे, ठीक आहे, तुम्ही ते रफ करू शकता किंवा फेंट लाईन करू शकता. या लाईनचा जो सेंटर पॉइंट आहे तो सेंटर पॉइंट एकदा घ्या. ठीक आहे, तुमची फेंट लाईन इथे असेल याचा,
त्यापासून 10 mm वरती जे आहे ह्या व्हर्टिकल लाईनला पॅरलल, या व्हर्टिकल लाईनला पॅरलल इथपासून 10 mm डिस्टन्स तुम्ही वर घेऊ शकता. ह्यात नाही ड्रॉ केलं तरी चालेल, ते नंतर मी रफ करणार आहे. आणि हे 40 दिलंय ना, तर मग ह्या लाईनला पॅरलल इथून एक लाईन ड्रॉ करा आणि ती जी लाईन असेल ती लाईन तुम्हाला इथपासून या पॉइंट पासून 20 आणि या पॉइंट पासून 20, ठीक आहे. म्हणजे दोन्ही साईडला ते 20-20 तुम्हाला घ्यायचंय आणि ते डार्क पण करायचंय. तर मी ते आता 20-20 mm दोन्हीकडेही घेतो. काय केले परत एकदा बघा, 60 mm डिस्टन्स होतं, तर आपण हे 20 mm आहे ना, तर सेंटर पॉइंट इथं आपण घेतला त्याचा, या लाईनचा सेंटर पॉइंट घेतला, इथून 10 mm डिस्टन्स दिलाय, व्हर्टिकल लाईनला पॅरलल 10 mm वरती घेतलं आणि तो जो पॉइंट होता त्या पॉइंट वरून, म्हणजे मिड पॉइंट येत असेल त्या पॉइंट वरून राईटला आणि लेफ्टला 20-20 घेतलं, म्हणून मग हे 40 mm चं हे टोटल डिस्टन्स झालं, ठीक आहे. आणि जो एंड पॉइंट असेल हा आणि हा 20 mm हा डायरेक्टली जॉईन आहेत. मग आपण काय केलं की हे हा एंड पॉइंट, हा एंड पॉइंट, हा एंड पॉइंट, हा एंड पॉइंट चारही कन्सिडर करा. या एंड पॉइंटला हा एंड पॉइंट जॉईन करून घेतला, तसंच या एंड पॉइंटला हा एंड पॉइंट जॉईन करून घेतला. हे मधलं तुम्ही फेंट जे ड्रॉ केलं होतं मी सध्या ते रफ करतो. तर असा तो स्लॉट इथं बनेल, तो स्टार्ट टू एंड असा तो स्लॉट आहे, ठीक आहे. त्यानंतर आता सगळ्यात मेन पार्टी, काही जण या लाईनला एक पॅरलल लाईन्स ड्रॉ करून तुम्हाला इथं पुढं तो स्लॉट कंटिन्यू एंड पर्यंत दाखवता पण येईल, ठीक आहे. मेन पार्ट जो आहे, किंवा असा जरी काही स्टुडंट ठेवतात, पण शक्यतो तो या लाईनला पॅरलल घेऊन पुढे एंड पर्यंत दाखवलेला बरं, ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचं, हा जो सर्कल आहे 30 mm डायमीटरचा, ठीक आहे, तर तो 30 mm डायमीटरचा आयसोमेट्रिक सर्कल बनवायचा आहे. आता तो कसा बनवणार, ठीक आहे, आता तो कसा बनवणार, तर सगळ्यात पहिले काय करायचंय तुम्हाला की एक आयसोमेट्रिक सर्कल ड्रॉ करण्याचे मेथड तुम्हाला माहित पाहिजे. हा राईट साइडला म्हणजे या प्लेनवर तो सर्कल येणार आहे. तर इथं जर तुम्हाला तो सर्कल घ्यायचा आहे, तर मी माझ्या युट्यूब चॅनलला हाऊ टू ड्रॉ आयसोमेट्रिक सर्कल असा एक व्हिडिओ टाकलेला आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या सर्वांनी, म्हणजे तुम्हाला हे ड्रॉ करण्यासाठी इझी जाईल. आता जर डायमीटर 30 असेल तर 30 mm चा स्क्वेअर आपल्याला बनवून घ्यावा लागेल, ठीक आहे. जर या साईडला सर्कल असेल तर ड्रॉ कसा करायचा, टॉप पोर्शनवर असेल तर कसा ड्रॉ करणार, लेफ्ट साईडला असेल तर कसा ड्रॉ करणार, हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे आणि इथे पण आपण ते बघणार आहोत, ठीक आहे. इथे फक्त एका साईडला म्हणजे या पोर्शनवर तो सर्कल ड्रॉ कसा येईल ते आपल्याला बघायचं आहे. इथे तो 30 mm चा सर्कल आहे, ठीक आहे. आता तो सर्कल 30 mm चा आहे ना, मग या इथे मध्ये तुम्हाला एक स्क्वेअर बनवायचा 30x30 चा, आणि त्या स्क्वेअरच्या दोन लाईन पॅरलल असतील ह्या दोन लाईनला, आणि उरलेल्या दोन लाईन पॅरलल असतील या दोन लाईनला, ठीक आहे. पॅरलल लाईन्स ज्याला येतात त्याला आयसोमेट्रिक इझी जात आहे, ठीक आहे. हा आता पॅरलल करायचंय, पण टोटल काय 90 डिस्टन्स होतं हे इथपासून इथपर्यंत. 30 mm इथून आपण वरती घेतलंय हे, म्हणजे हे जे डिस्टन्स असेल हे 60 mm डिस्टन्स रिमेनिंग आहे, ठीक आहे. 60 mm डिस्टन्स रिमेनिंग आहे, आणि हे डिस्टन्स तर ऑलरेडी 60 आहे, म्हणजे इथून एवढं म्हणजे 60x60 चा हा स्क्वेअर आहे. आपल्याला त्यात काय करायचंय, डायमीटर 30 आहे म्हणून 30x30 चा एक फेंट स्क्वेअर ड्रॉ करून घ्यायचा आहे. तो कसा करणार, आता ही लेंथ जर 60 आहे ना, मग तुम्ही दोन्ही साईडला 15 mm सोडले, ठीक आहे. इथून 15 mm सोडा, इकडून 15 mm सोडा, 15 mm, आणि मग तिथून तुम्ही एक फेंट लाईन ड्रॉ करून घ्या, इथून पण फेंट लाईन ड्रॉ करून घ्या. थोडी लहान मोठी झाली हरकत नाही, नंतर पॅरलल लाईन्स घेतल्यावर तुम्हाला ते करेक्ट करता येईल, ठीक आहे. त्याचबरोबर ही पण 60 mm आहे, तर मग इथून सुद्धा तुम्हाला काय करायचंय, 15 mm सोडा, आणि इथून पण 15 mm तुम्ही सोडू शकता. तर मग या लाईनला पॅरलल त्या 15 mm च्या पॉइंट मधून इथे, आणि या 15 mm च्या पॉइंट मधून इथे, ठीक आहे. असा एक स्क्वेअर ड्रॉ करून घ्यावा लागेल. आता या स्क्वेअर ड्रॉ करण्याचे वेगवेगळ्या मेथड आहेत. काही स्टुडंट काय करतील, या लाईनचा सेंटर पॉइंट घेऊन इथे लाईन घेतील, या लाईनचा सेंटर पॉइंट घेऊन इथे लाईन घेतील, आणि तिथपासून मग 15 mm म्हणजे 30 mm वर घ्या दोन लाईन, आणि वरती आणि खाली 30 mm वर दोन लाईन. कसंही करा, हा स्क्वेअर
30/30 चा बनवा. हा जो स्क्वेअर आपण बनवलाय तो 30/30 चा स्क्वेअर, कारण डायमीटर 30 आहे. ठीक आहे. या दोन लाईन पॅरलल असतील, ह्या आणि ह्या लाईनला, आणि ह्या ज्या दोन लाईन आहेत इथून एवढ्या ह्या पॅरलल असतील या आणि या लाईनला. ठीक आहे. आता आपल्याला माहितच आहे, तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल आणि तुम्हाला बेटर माहितच असतील, तर अशा टाईपचा ज्यावेळेस स्क्वेअर असतो तेव्हा तुम्हाला हे जॉईन करून घ्यावं लागतं. ठीक आहे. हे जॉईन करून घ्या. हा आणि हा कॉर्नर, 4 कॉर्नर आहेत, तर 2 कॉर्नर तुम्ही फिक्स करून घ्यायचे. 2 कॉर्नर तुम्ही फिक्स करून घ्यायचे आणि रिमेनिंग 2 कॉर्नर जे असतील त्यापासून, रिमेनिंग 2 कॉर्नर जे असतील, सपोज हा कॉर्नर आहे, इथून अपोजिटचे मिड पॉइंट, म्हणजे या लाईनचा मिड पॉइंट मी इथं प्लॉट करतो, या लाईनचा मिड पॉइंट मी इथे प्लॉट करतो. म्हणजे काय की हे 2 फिक्स केले तुम्ही पॉइंट कॉर्नर, तर रिमेनिंग हा कॉर्नर आहे, इथपासून तर या लाईनचा मिड पॉइंट आणि इथून या लाईनचा मिड पॉइंट असं जॉईन करून घेतला. त्याचबरोबर या कॉर्नर पासून या लाईनचा मिड पॉइंट आणि या कॉर्नर पासून या लाईनचा मिड पॉइंट अपोजिटचा. ठीक आहे. हा, आता हे त्या व्हिडिओमध्ये क्लिअर कट सगळं सांगितलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचंय की जे आता आपण ट्रेस केलंय ना, जे आता आपण ट्रेस केलेलं आहे, तर हे 30/30 लक्षात ठेवायचा. 30/30 चाच तो स्क्वेअर पाहिजे, तरच डायग्राम किंवा तो आयसोमेट्रिक सर्कल हे क्लिअर येईल. ओके. तर आता जे तुम्ही कॉर्नर वरून जॉईन केलंय, मिड पॉइंट जॉईन केले, ती रेडियस कंपास मध्ये घ्या आणि इथे एक आर्क करा. एकदाच आर्क करायचा, तुम्ही डबल डबल करू नका. मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी डबल डबल तो आर्क केलेला आहे. त्याचबरोबर अपोजिट कॉर्नर पासून रेडियस कंपास मध्ये घ्या आणि इथे एक आर्क करा. ठीक आहे. आर्क फक्त स्मूथ आर्क, एकदाच. जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे ते तिथपासून पण रेडियस कंपास मध्ये घ्या आणि असा इथपासून ही छोटीशी रेडियस कंपास मध्ये घ्यायची, या पॉइंट पासून इथपर्यंत. ठीक आहे. त्या व्हिडिओ मध्ये बघा, अजून क्लिअर समजेल तुम्हाला. आणि या पॉइंट पासून ही जी रेडियस आहे इथून एवढी, ती कंपास मध्ये घेऊन तुम्हाला इथे आर्क द्यायचं आहे असं. तर तुम्हाला समजण्यासाठी मी थोडस ते डबल डबल गिरवलेलं आहे, तर तुम्ही तसं करायचं नाही. सिंगल स्ट्रोक मध्ये डार्क करायचं आहे. ही लाईन जेवढी डार्क आहे तेवढाच तो सर्कल डार्क असेल. तुम्ही यासाठी डार्क केलाय थोडस की या सर्व लाईन्स फेंट असतील, ज्या आता आपण ड्रॉ केलेत ना, मिड लाईन्स वगैरे, त्या सर्व फेंट्स असतील. फक्त एवढा एक पोर्शन, हा जो आयसोमेट्रिक सर्कल आहे एवढाच तो डार्क दिसेल. ठीक आहे. आयसोमेट्रिक सर्कल जो आहे तेवढाच डार्क दिसेल, बाकी सर्व फेंट. तर अशा पद्धतीने ही डायग्राम फ्रंट व्ह्यू आणि राईट हँड साइड व्ह्यू. ठीक आहे. तुम्ही सगळे इन्स्ट्रुमेंट यूज करा. ठीक आहे. सगळे इन्स्ट्रुमेंट तुम्ही यूज करायचे, मगच ते बनवायचंय. तर फ्रंट व्ह्यू आणि राईट हँड साइड व्ह्यू आयसोमेट्रिक मध्ये इथे दिसेल. हा, तर हे अँगल जे आहेत ते तुम्हाला कंपल्सरी देणंच आहे 30 डिग्रीचे. यानंतर तुम्ही डायमेन्शन्स देऊ शकता. तर डायमेन्शन देताना पॅरलल लाईन्स आधी ड्रॉ करा. सपोज या लाईनला डायमेन्शन तुम्हाला द्यायचंय, तर मग इथून हे तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. इथे डायमेन्शन्स असतील, जे काही डायमेन्शन दिलेले आहेत, तर 80 mm. ठीक आहे. या लाईनला पॅरलल ह्या इथून डायमेन्शन देऊ शकता. जे काही डायमेन्शन्स आहेत 60 असतील. तसंच ह्या लाईनला जर डायमेन्शन द्यायचे, ह्या 2 पुढे घ्या. थर्टी mm इथं आहे. ठीक आहे. 30 mm. त्याचबरोबर हे डिस्टन्स देखील 30 mm आहे. तर अशा पद्धतीने सर्कलला सुद्धा तुम्हाला डायमेन्शन द्यायचं माहित आहे. ही हाईट सुद्धा तुम्हाला डायमेन्शन देऊ शकता. असे सगळे डायमेन्शन देऊन घ्या. डायमेन्शन्सला देखील मार्क्स आहेत. ओके.
तर अशा पद्धतीने आपण हे दोन व्ह्यू इथं आयसोमेट्रिक मध्ये ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, तर अजून नवनवीन प्रॉब्लेम घेऊन आपण येत राहू. अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर कनेक्टेड राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.